आता बातमी सविस्तर। बुलढाण्यातील शेगावमध्ये केस गळतीच्या घटनेला 2 महिने होत नाही, त्यातच नखांच्या समस्येने डोकं वर काढलंय। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार झालंय। शरीरातील सेलेनियमच्या प्रमाणामुळे ही समस्या उद्भवली असावी असा अंदाज डॉक्टर वर्तवतायत। पाहूयात हा रिपोर्ट। हातापायाचे नख चालले आहेत, पण पुढे शरीराचा कोणता अवयव जर गेला तर याचा केस गळती झाली, आणखी नख झाले। आता याच्यातून आणखी काही तिसरा प्रकार होते का याची भी थोडी भीती आमच्या मनामध्ये आहे। आधी केस गळतीनं नागरिक हैराण, आता नख कमजोर होऊन विद्रूप होत असल्याचं चित्र। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातील नागरिकांच्या केस गळतीच्या बातम्या समोर आल्या। आता बोंडगावातील लोकांची नख गळून पडतात। इथल्या लोकांची नख अचानक कमजोर होऊन विद्रूप दिसू लागली आहेत, तर अनेकांची नख गळून पडतात। त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अचानक केस गळती होऊ लागल्यानंतर राज्याची आरोग्य यंत्रणा आणि ICMRचं पथक गावात दाखल झालं। केसांचे आणि पाण्याचे नमुने घेण्यात आले। अनेक तपासण्या झाल्या, पण त्याचा अहवाल काही अजून समोर आलाच नाही। एकही रिपोर्ट भेटला नाही अजून। कशामुळे झालं, काय झालं हे अजून कोणी सांगू शकून नाही राहिलं। सध्या म्हणजे तुमचे ते केस गळतीची त्याची तर भीती आहेच, पण आता नखाची सुद्धा जातात त्याची भीती वाटते। पहिले केस गळती होती त्याची तर भीती निर्माण आहेच, आणि नख गळती होऊन राहिली त्याच्यावरून भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही जोडबी कोणी येऊ शकत नाही ना आपल्या। कोण असं वाटते कोण बा आपल्याला होऊ शकते काय, अंतर राहतात ना लोक। आधी बुलढाण्याच्या शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील ज्या लोकांचे केस गळाले त्या लोकांसमोर आता नखांच्या गळतीमुळे नवं संकट उभं ठाकलंय। या संकटामुळे कुणी जवळ येत नाही, कुणी काम देत नाही। इतकंच काय, कुणी पाहुणाही गावात फिरकेनासा झालाय। 100 महिन्याच्या जोड माझ्या केस गळती झाली होती, आणि काही आपल्या गावामध्ये मेडिसिन वगैरे आलं होतं। मेडिसिन घेतलं, ते केस परिपूर्ण आले, आणि आता नख गळती सुरू झाली। 8 ते 10 दिवस झाले नखाची गळती होऊन राहिली, आणि ते पण दुखतात। यामुळे मला त्रास होऊन राहिला। म्हणजे काम करायला जर असाल तरी ते दुखापत होते, त्याच्यानं कामधंदा होत नाही। आपल्या हातापायाचे नख चालले आहेत, पण पुढे शरीराचा कोणता अवयव जर गेला तर याचं काय। पूर्ण जे आमच्या गावातले पेशंट आहेत यांची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे। तर केस गळती झाली, आणखी नख झाले, आता याच्यातून आणखी काही तिसरा प्रकार होते का याची भी थोडी भीती आमच्या मनामध्ये आहे। बुलढाण्याच्या एकूण 4 गावात नखांची समस्या उद्भवलेले रुग्ण आढळून आले। त्यातील अनेकांची नख थेट गळून पडतात। सेलेनियमचं प्रमाण हे खूप अधिक प्रमाणात वाढल्यामुळेच हे सर्व घटना घडत असाव्यात। कारण सेलेनियम टॉक्झिसिटीवर आतापर्यंत जे काय संशोधन झालेलं आहे त्यामध्ये केस गळती आणि नख गळती ही दोन्ही लक्षणं ही कॉमन असतात। हा आजार हा खूप अधिक गंभीर स्वरूपाचा असा नसून तात्पुरत्या स्वरूपात ही लक्षणं उद्भवतात, आणि ज्या वेळेला आपल्या शरीरातील टॉक्झिसिटीचं प्रमाण कमी होणार त्यावेळेला हे सर्व लक्षणं रिव्हर्सिबल, म्हणजेच ज्याप्रमाणे आता केस आलेले आहेत लोकांना त्याप्रमाणेच ही नखसुद्धा परत येणार आहेत। आधी केस आणि आता नखांच्या गळतीमुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान शरीरातील सेलेनियमच्या प्रमाणामुळे ही समस्या उद्भवली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे। केस गळतीच्या प्रकरणाचा अहवाल अजून आलाच नाही, त्यातच नखांच्या समस्येनं डोकं वर काढलंय। हे सगळं आमच्याच वाट्याला का, असा सवाल बुलढाण्यातील हे नागरिक विचारतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।